आत्ताची सर्वात मोठी बातमी तर कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. अखेर कर्जमाफीचा तिढा सुटलेला आहे. आज 34,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारची घोषणा आता झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्याची यादी सुद्धा आता समोर आलेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर कर्मचाऱ्यांसाठी 34,000 कोटी निधी केंद्र सरकारने आता राज्य सरकारला दिल्याने कर्जमाफीचा तिढा आता सुटलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता 10 मिनिटापूर्वी मोठी घोषणा आता सर्व शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. राज्यातील गोरगरीब जे शेतकरी आहेत तर त्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा अखेर केलेली आहे. ज्या कर्जमाफीसाठी तुम्ही इतक्या तुर्गणे शेतकरी मित्रांनो वाट बघत होता तर ती अखेर कर्जमाफी झालेली आहे. तर 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी घोषणा ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली आहे. खूप मोठी आणि गोड बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील आनंदाची एक मोठी बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी गेल्या 5 वर्षापासून या 13 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंत आज कर्जमाफी या ठिकाणी मित्रांनो झालेली आहे. आता स्वतःच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता 13 जिल्ह्यांची कर्जमाफी माफ करण्यासाठी त्यांनी शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या 13 बँकेमध्ये आता या ठिकाणी कर्जमाफी घोषणा करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या 22 जिल्ह्यातील कर्जमाफी करणार आहे, 13 बँकेचे कर्ज माफ होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघा अनेक जिल्हा वगळण्या सुद्धा यामध्ये 14 जिल्हे वगळून अखेर 22 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी घोषणा राज्य सरकारने माध्यमातून करण्यात आलेली आहे. याचे कारण म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 22 जिल्ह्यात कर्जमाफी करण्याचे कारण सुद्धा सांगितलेले आहे की फक्त 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी का करण्यात आली. बघा जे शेतकरी गरीब आहेत त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना जे रेशन कार्डचं उत्पन्न याचं 7/12 सर्व काही चेक करून ही कर्जमाफी घोषणा आता या ठिकाणी मित्रांनो करण्यात आलेली आहे. आणि यामुळे राज्यातील 36 पैकी 22 जिल्ह्यांचं यामध्ये आता निवडण्यात आले आहे. मग 22 जिल्हे कोणते यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. बघा आता कर्जमाफीचे परिपत्रक देखील आता अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आलेले आहे. परंतु परिपत्रक 22 जिल्ह्यासाठी आलेले आहे. जिल्ह्यांसाठी फायदा होणार आहे पण शेतकरी समावेश करण्याचा परिपत्रक समावेश आहे. नेमकं कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी असणार आहे तर कोणकोणत्या 13 बँका आहेत, 13 बँका या जिल्ह्यांमध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड असेल तर 7/12 उत्तर असेल, शेतकरी मित्रांनो तुमच्या उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक स्टेटमेंट आणि चेक करून कर्जमाफी निर्माण करण्यात आलेली आहे. तर राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री साहेब कर्जमाफी घोषणा या ठिकाणी आता केलेली आहे. शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी आज होणार, उद्याही होणार अशी अपेक्षा तुम्ही केली 5 वर्षापासून करत होता कारण तुमच्या डोक्यावर कर्जाचा मोठा बोजा होता. परंतु आज अखेर सोन्याचा दिवस तुमच्यासाठी उजाडलेला आहे. अर्थसंकल्पामध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या कर्जमाफीची घोषणा आता तुमच्यासाठी केलेली आहे. राज्यातील 22 जिल्हे 13 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज वाढलेले आहे त्यांचे 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी काढण्याची घोषणा राज्य सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता केलेली आहे. शेतकरी मित्रांनो आता जे 22 जिल्हे आहेत, 13 बँका आहे यामध्ये तुम्हाला 24 तासाच्या आत म्हणजे तुमच्या बँकेचे SMS येणार आहे. तर या 13 बँकेमध्ये तुमचे बँक आहे, तुम्हाला बँकेचे नाव SMS येणार आहे. तुमच्या 13 बँकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी 13 बँकेची लिस्ट बघवली आहे. ते कर्ज माफ होणार आहे. अशा बँकेना म्हणजेच कोणकोणत्या ज्या बँका आहेत राज्य सरकारने निवडलेल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. मित्रांनो 13 बँकेत दुसऱ्या बँकेमध्ये जर 13 पैकी जर दुसऱ्या बँकेमध्ये तुम्ही ते कर्ज घेतला असेल तर तुम्हाला आता कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तसेच आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत त्यामध्ये कर्जमाफी घोषणा झालेली आहे. तर फक्त 22 जिल्हे 36 जिल्ह्यापैकी आहेत. 22 जिल्हे तुमचा असणार आहे का नाही, तुमचा जिल्हा कोणता आहे तर याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे का नाही, कर्जमाफी खरीद होणार आहे का नाही, तुमचं उत्पन्न बघून चेक करून, रेशन कार्ड बघून, सर्व काही चेक 7/12 बघून मित्रांनो सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेस चालू होणार आहे. तुमच्या बँकेचं स्टेटमेंट सुद्धा तुमचं चेक करण्यात येणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर मित्रांनो तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितलंय. जे शेतकरी
खरंच गरीब आहेत, गरजू शेतकरी जे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी झालेली आहे असे सुद्धा शेतकऱ्यांनी यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात आलेली नाही. तर आता ही कर्जमाफी सुरू होणार आहे मित्रांनो. 2 मिनिटे या व्हिडिओला लक्ष देऊन शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकर लक्ष देऊन नीट बघा. उत्पन्न आहे जर तुमचं 3 लाखापेक्षा जास्त तर तुमचं उत्पन्न असेल 3 लाखाच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. 22 जिल्ह्यांनी यामध्ये तुमचा जिल्हा नक्की आहे. पुढच्या जिल्ह्यात लगेच आता समजणार आहे. त्यासाठी तुम्ही मित्रांनो जमिनीतील 7 बारापेक्षा आता असेल तर मित्रांनो आताच काढून ठेवा. अटी लावलेल्या आहेत सरकारने स्पष्टपणे. म्हणजे तुम्ही जर परिस्थिती तुमची चांगली असेल तर तुम्ही उत्पन्न म्हणजे इन्कम जर कमी जास्त असेल तुम्हाला कर्जमाफी देऊन काही सुद्धा फायदा नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ज्यामुळे गरजू शेतकरी जे आहेत त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात येत आहे. 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार की या शेतकऱ्या मित्रांनो महत्वाची डॉक्युमेंट महत्वाची कागदपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. 22 जिल्ह्यामध्ये म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, झेरॉक्स सर्व काही, तुमच्या बँकेचे पासबुक सुद्धा आणि बँकेमध्ये कर्जमाफी झाल्यास जमा होणार आहे. अजून काही कागदपत्र जर मित्रांनो तुमच्या उत्पन्न दाखला लागणार तर 7 बारा उत्पन्न बँकेचे तुम्हाला घेऊन जायचं आहे. कागदपत्र कर्जमाफीसाठी घोषणा आता झालेली आहे. तुमच्या बँकेमध्ये आता पत्र देखील देणार येणार आहे. कर्ज जे काय असेल ते माफ झाले त्यासाठी 13 बँके निवडलेले आहेत. तर 13 बँके तुमचे खाते तुम्ही खात्यांमध्ये कर्ज घेतलं तर 13 बँके एका बँकमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे. त्यामध्ये कर्ज 22 जिल्ह्यांमध्ये लिस्ट मध्ये आता लागणार आहे. अजून तरी काही कोणते जिल्हे आहेत कोणत्या बँकेत अजून काही स्पष्ट झालेलं नाही आहे. तर मित्रांनो आता 1.5 लाख रुपयाचे कर्ज आता माफ करण्यात आले आहे. त्यानंतर मित्रांनो IFC कोड बँकेमध्ये तुम्ही सुद्धा मोठमोठ्या बँकेमध्ये खासगी बँकेमध्ये असतील तर शेतकरी मित्रांनो आताच कर्ज घेतलेलं आहे 1.5 लाखाचे कमी होणार आहे. आता बघा त्यानंतर तिसरं म्हणजे IDBI बँक शेतकऱ्यांसाठी पिकासाठी 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज कमी होणार आहे. IDBI नंतर कर्ज बँकेत शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये कमी झाल्यानंतर 4 नंबरला HDFC आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे. त्यानंतर ऍक्सिस बँक आहे. त्यानंतर पंजाब सिंध बँक आहे. त्यानंतर बडोदा बँक आहे. नंतर पोस्ट ऑफिस आहे. नंतर महाराष्ट्र बँक आहे. नंतर बँक ऑफ इंडिया आहे. नंतर शेतकरी मित्रांनो 13 बँकेमध्ये आहे. म्हणजे याच्या आधी सुद्धा आपण सर्व बँका बघितलेल्या आहेत. ह्या सुद्धा आपण बघू शकता. 22 जिल्हे इतर जिल्ह्यांमध्ये पण सांगता येत नाही पण लवकरात लवकर आता जिल्हेही कळवण्यात येतील. 15 दिवसाची उतरलेली कर्जमाफीसाठी अशा 36 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला कर्जमाफी करण्यात येणार आहे. दाट शक्यता आहे कारण बच्चू कडू साहेबांनी उपाशी राहून 7 दिवसाचे आंदोलन केल्यामुळे सरकार आता जागा झाले पाहायला मिळते. त्यामुळे लवकरात लवकर तुमची कर्जमाफी बँकेकडून तुम्हाला SMS येणार आहे. त्यासाठी थोडं संयम राखला पाहिजे. बघा आता जालना, बुलढाणा, त्यानंतर बीड, त्यानंतर जिल्हा आहे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुढचा जिल्हा नंदुरबार, नांदेड, लातूर, त्यानंतर पुढचा जिल्हा ठाणे, मुंबई, पुणे शहर, त्यानंतर जिल्हा आहे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. त्यानंतर शेतकरी मित्रांनो ओळखलं जातं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. तर मित्रांनो जर नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळपासच्या मित्र पाहुण्यांना शेअर करा. चला तर मग धन्यवाद.